स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही आज मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या घरामध्ये ती बातमी आल्यावर सर्वजण खुश होऊन जातील आणि तुमच्या कुटुंबावरचे अटळ संकट आज टळणार आहे. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. नक्कीच मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामी राया, हे घर तुमचेच आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काहीही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि व्हिडिओला नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पुढे शेअर करा. एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही ती आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी आणि हा प्रश्न खूप अवघड होऊन जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात. त्या पुन्हा कधीच भरता येत नाही. एवढं मात्र निश्चितच, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो आणि त्या चुका सुधार करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते फक्त आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते. एवढं मात्र निश्चितच होत असते. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकटकाळी आणि तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि पुढे घेऊन जातील. आणि तुम्हाला भरपूर काही ते दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे. असं आता अपेक्षा स्वतःकडूनच तुम्ही ठेवा, समोरच्याकडून नाही. नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची वेळ स्मशानातच होत असते. एवढे मात्र निश्चित असते. विश्वास हा स्क्रीन गार्ड सारखा असतो. एकदा का निघाला की परत बसत नाही. आणि म्हणून तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार आहे. म्हणून तुम्ही जुन्या गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसवलं की मग पायाखाली तोडवल्या जाणारच. मग नक्कीच एवढं मात्र खरं आहे. आणि काही नाती ही जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते. आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिकाही स्वीकारावी लागत असते. म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात. एवढं मात्र खरं. म्हणून जीवन एक सुंदर आहे, झोपाळ आहे की आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टिकवतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधीही चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा. कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात
ज्यांचे स्वतःचे डोल हे पाटलेले असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना, चिमूटभर मागितलं तर ओंजळवर देतील, काही शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते. एवढं मात्र निश्चित लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण काळ प्रत्येक वेळेला बदलतो. फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमावून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणांची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला. सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. म्हणून खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्हीच याचाच आधार घेतला होता, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून शांतता ज्याला भावळी नंतर तो जास्त बोलत नाही. म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी महाराज आणि त्यांना आपण नतमस्तक झालंच पाहिजे. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि मग ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ती तुमची ओळख बनू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांचा राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या ना. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातली आयुष्यातली माणसं परत येतात. आणि म्हणून कोणीतरी थोडेसे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहिती आहे मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक तर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात. त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्की स्वामी आपल्याला जेवढं आपल्याला अपेक्षा असतील त्याहून डबल ट्रिपल स्वामी आपल्याला देत असतात. एवढं मात्र खरं आहे, जगाला ओळखणं सोपं आहे पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतःसोबत. वर्ष होऊन गेले स्वतःसोबत नाही चाललोय मी, असं काहीच मन असतं. बरं आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कोणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कोणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मग सवय लावतात आणि नंतर नक्कीच सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्कीच स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यांवर भरोसा का करता, कारण शेवटी तुम्हाला चालायचं आहे आणि स्वतःच चालायचं आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्यासाठी उभे राहा आणि चला बघा पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि तुम्ही एक पाऊल ठेवले तर स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात पण मनाला समजून घेणारे सगळेच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. आणि स्वारीने काही होत नाही. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगच देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघून होत असतं असं नाही. काहींना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घरांचं वेगळंच नातं असायचं. त्यात भरपूर काही गोष्टी या एकमेकांना भेटत होत्या. आता त्या सुद्धा एकटे राहत आहेत आणि ते सुद्धा भरपूर काही मन त्यांचं रमून गेलाय. तू वेळ आल्यावर सारथी हो पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच,
उजेडात आपल्याचेच खरे चेहरे समोर येत असतात. म्हणून उजेड आपल्याला नको कितीही प्रेमाने ज्या तुम्ही नातं हे लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीतच कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी हे घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढी देतील. आणि एवढं मात्र खरं आहे, स्वप्नांचं गाव मोठं होतं आणि गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण. म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी मित्र, पाठीराखा, मार्गदर्शनच मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्या सोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटा चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही आहे आणि तू लोकांवर करून ठेवलास. आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच चांगले जगले पाहिजे. आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते. आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो, कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता आणि ते स्वामी समजून पण घेतील. एवढं मात्र निश्चित आहे, खरं प्रेम तेच असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही. एवढं मात्र निश्चित आहे, सुख अहंकाराची आणि दुःख देहाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत ही मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जे देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तर देव तो मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणं व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतच ते रडत असतात आणि ते कळतातच. भावना ज्यांना कळत नाही ना ते निर्दयी लोक असतात. कुट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात, म्हणून दुःखी नेहमी त्यांनाच वाटेला येत असतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचा विजय हा होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो आणि तू मला शिकवणार प्रेम काय असतं ते. देव आपल्याला असत असतं आणि देव आपल्याला सांगत असतं. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणे कठीण आहे ते स्वतःला समजून घेणेच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा आणि जे वाईट वाटत असेल त्याला त्याग करा. मग ते विचार असोत, कर्म असोत किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढंच आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात. सगळे देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मग होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही. त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत. एवढं मात्र निश्चित आहे, जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहेत. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिका. त्या व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी देऊन जातील आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. नक्कीच फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा.
एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे, म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा. एवढं मात्र निश्चित तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करूच नका. खूप सारे लोक आहेत त्या जगात, तरी एकटा आहेत प्रत्येक जण. प्रत्येक ठिकाणी आपल्याने शिकवलाय. कुणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली, पण स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय तुम्ही नक्कीच करून घ्या. दुःख तर फक्त आपल्या सोबत असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना, तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत, एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय, म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जात असते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमावणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येऊ न येऊ, आपण मात्र दुसऱ्यांच्या कामी आलोच पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना, ते तुमचे कधीच नव्हते, असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाहीये, खेळ हेच आयुष्य आहे. तो स्वतःचा आपण शोध घेतला पाहिजे. कारण दुसऱ्यांचा शोध घेतोयस ना, म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढोकलं पाहिजे. आणि स्वतःमध्ये ढोकलं की सर्व काही आपल्याला नक्की सापडत असतं. स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जात असते, आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांच्या हसण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असतं असंच असतं. कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल, एवढं मात्र खरं आहे. आणि संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे, आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे, आणि त्या ज्ञानात आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवामध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात, हे काल पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार. एकदा मेलो आहे, पुन्हा नाही मरणार, एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्याची इज्जत केली आहे, मी त्या क्षणी बेइज्जत झालो आहे. आणि मी असंही होतं, हे जीवन मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, पेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात, आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडता येत नाहीत, आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं, आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊन जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भाण्यावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले, आणि असे आपण कधीच भांबावून गेलो नाही पाहिजे. आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलंसं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे, आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात, मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो, तिथूनच आपली माणुसकी नक्की सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत, त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागलाय. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल, अफाट, कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो, त्या हृदयात हरण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी.
तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करण्याची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगले करा, नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. आणि काही लोक चांगल्यासोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात, पण मग एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगलाच असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा, कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. पण विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनाला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत आणि म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही ना, त्यांना विचारा किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारातच करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिव्या देणं मूर्खाचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. आणि जीवनात पश्चाताप करणं सोडा, काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. आणि स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की मी जग वाईट आहे, एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला आपण लागतं ना. म्हणून रस्त्यांची साथ दिली ना, तर ध्येयाने वाट पाहिली की काय लिहू माझ्या जीवनावर. माझ्यासोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त हाच विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरं तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशांवरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु एकत्रच राहिले तर लोक बोलण्याची ही आपली जिद्द आणि हद्द ही विसरत असतात आणि ते पूर्णपणे विसरून जात असतात आणि काहीही बोलत असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काळ छान गोष्टी या सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे आणि नवीन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात. तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथे प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवा आहे. सत्य आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल याच्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखे किंवा अर्जुनाकडून भरपूर काही तुम्ही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महाराजा कर्णाचा विनाश केला होता. आणि म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला तरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला ही दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हरला होता, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून नात्यांची मक्केदारी नको आहे मला. फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण एक्सपेक्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग करणार रथासारखं हे आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाहीस तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असाही नक्कीच येणार आहे, माणसं जेवढा तेवढा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं.
आरशासारखं आहे जीवन माझ्या मित्रा, तू हस आणि बघ ते पण हसणार. आणि दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो आणि काळानुसार सर्व काही बदलून जातं. माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा आणि कधी कधी आपण सुद्धा बदलून जात असतो. म्हणून मी बदललेला नाही. माझी सुद्धा एक कथा आहे आणि मी वाईट झालो आहे ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कुणासोबत होऊ नका. चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून रस्ते कधी संपत नाही. कोणतं तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्यांच्यासोबतच कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यावर येऊन उभे राहिले आहेत की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून माहीत नाही कोणत्या मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्य सुद्धा स्वतः सोबत तुम्हीच असलं लढलं पाहिजे. जग त्रास देत राहिलं बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो, माणसांमध्ये कोणी बोलून जातो तर कोणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. ज्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. म्हणून त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काहीही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती. आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे. आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवेत. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचे सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही ईश्वर तुम्ही टिपून ठेवले पाहिजे आणि क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. की जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करायला शिका. जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिका. आणि स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभा राहा, कष्ट कर, नक्कीच मी तुला सावली नक्कीच देईल. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरेच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ असं आपण म्हटलं पाहिजे. आणि कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचे. आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यातून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीच्या नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचंय की आपल्याला स्मशानात जायचंय. म्हणून आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्हाला लागत नाही आणि लावूही तुम्ही शकत नाही. आणि हवी हवीशी वाटणारी स्वप्न तुम्हाला सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. म्हणून जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत ही सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. अशा काही सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा आहे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवेल. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्याचा प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहिती आहे की शब्द नाराज करतात देवीला तर सर्वजण पुजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना नक्कीच पुजता आलं पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका.
कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही आणि तीच लोक गरीब राहून जातात. आणि म्हणून मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे. जे काम करत आहात ते प्रेमाने करा. आधी अगदी एका विरोधीने करा आणि शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्त्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची ही सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात आणि माणसं तर रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण एक खरा नसतो. एवढे मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचे अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवडतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे घरे हे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्म आणि कर्तव्य करत राहा. कारण करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगायचं नक्कीच थांबवत नाही. आणि गुरु माऊलींवर तुझा विश्वास नक्कीच असा कायम ठेव. असा विश्वास असला की गुरु माऊली आपल्याला प्रत्येक क्षणी मदत करत असतात आणि प्रत्येक क्षणात ते आपल्या सोबत उभे राहत असतात. स्वामी भक्तांनो, म्हणून तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर तुझी प्रगती होईल, ध्यान कर तुला ज्ञान मिळेल, दान कर तुला धन मिळेल, भक्ती कर तुला मुक्ती मिळेल आणि श्रम कर तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल आणि ते सुख स्वामी तुला देतील एवढं मात्र खरं. आणि स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे. म्हणून स्वामींमुळेच आपलं सर्वांचं अस्तित्व आहे आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही आहे. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. खांद्यांवरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमानामधून मिरवायच्या असतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही. लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झालात तर जळतील. हे कटू आहे पण सत्य आहे. मला काही सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात. म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो. मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो. आणि आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडमधून समजून घ्या. आशा नेहमी पडावे अशी असते, पण एका तरी चालावे हे लागतेच. आणि म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल. मग म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःच्या आयुष्याबरोबर आणि आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात. त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन. आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो. मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल. आणि एवढेच नाही, एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये कधी एकटेच असू, कधीही आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाहीये. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्त्वाचं आहे. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश हा असतोच आणि तो कायम टिकून राहतो. लोकांनी आरशात कधी पाहिलं नसतं जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना, तर मग ते कुठेच हे पाहिलं आपण नसतं. म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल. एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो. मग तुम्ही असंच दुःख विसरत चला. जगातलं सर्वात सुंदर रूप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात. देव बघत असतो
बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण आपण जगात आपण तर बोलून विसरतो, पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात. गुरु जगात शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात. गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात. गुरुशिवाय जगणे शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थ नाही. मला घडवणाऱ्याला प्रत्येक गुरुला आज दंडवत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेव आणि देव नेहमी त्यांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना. काही मागण्याची काही नाही, परंतु देवाने जे दिले आहे ना त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे आणि ती प्रार्थना आपण करायला पाहिजे. मैत्री मनात वसलेलं नातं आहे. भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. तसंच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते. म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं. सुगंधाला दरवळण्याचा छंद आहे, परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय ते अशक्य आहे. मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. मग म्हणून मैत्री स्वामींशी करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी जीव आहे. माझा मिळाले लाख मित्र तरी तुझाच जीव लगाय आणि माझा, असे स्वामींना आपण म्हणलं पाहिजे. आणि कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही जो शेवटपर्यंत आपली साथ देईल, आणि त्यांच्यासारखा मित्र या जगात नाही. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायची तरी कुठे जमीन माग होत चालली आहे आणि इथे लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही स्वामी देतील. आणि ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात. ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजे. झाडांची पानं तोडली की ती परत जोडता येत नाही. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मान पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलाय आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिलाय असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही ते मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहिती असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ ही बनवत असते. म्हणून आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो, जन्मठेपेसारखी ते असतात. म्हणून काही नाती जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून जो रात्रभर हसायला शिकतो आणि स्वतः हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्यांचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवनात असतात आणि काही लोक हे जीवनात जगत असतात. मग काही लोकांमुळे हे जीवन आपलं जगत असतो, पण काही लोक असतात म्हणून जीवन आपलं असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्यातून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काहीतरी करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे यारे, वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्याला कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो ना तेव्हा विचारतात, का खुश होतोच बाबा इतका? म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे 2 शब्द आणू नयेत, परंतु हे 2 शब्द आपले जे नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या जी गोष्ट तुमच्या जवळ आहे. मग गोष्टीला धन्यवाद दिले किती सुंदर असते ना. हे लोक ते दुसऱ्यांना आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसा आपण स्वामींना आतर्कतेने हाक घालतो
आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्रहो, म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चेन जर सायकल ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधीच चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाहीत, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपले ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्यासोबत उभं असतं. कोणाचं मन दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. काळ निघून जातो, गोष्टी आठवणीत राहून जातात. ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबती द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. आणि कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक रस्त्यावर पण करत नाही. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानून घेऊ नका, कारण पण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. म्हणून तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. नातं कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं. दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य म्हणून जगातील स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाला मागा, हजारो देतील. मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून श्वास थांबणे म्हणजे मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणण्याची हिंमत दाखवलेली नसते. आणि म्हणून आग सुद्धा ही किती विचित्र गोष्ट आहे, ते कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आणि आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाहीये. हे गोष्ट लक्षात घ्या की आपण त्या दिवसात किती जगलोय ना, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे जीवनात असते. आणि कोणाला रडून होम हवन करून ही पूजा केली तर त्याला काही अर्थ नाहीये. जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र खरे. आणि कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुला खरंच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची, म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं. कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती ही नक्कीच करत असतो आणि देव आपलं सगळं काही ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचे ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासाचं चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढेच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी आहे, पण जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं तू टेन्शन घेऊ नकोस, जसं स्वामींचे वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक धीरावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्व सुंदर दिसतात. तुझ्यासारखी मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असा आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. पण स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यांवरती तुझा हात हवाय. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र तुम्हाला कळायला हवं आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओळ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजत असतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र, नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधीच सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशी साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत.
म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाती एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करतात आणि ते करण्यासाठी नसतात. म्हणून मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडांच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. म्हणून मुळांपासून जोडायला शिका. जसजसा काळ जाईल तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केले तेवढे जास्त झाडाची मुळे ही बळकट होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही आनंदी अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदला घेण्यात काय मजा असते? मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता, एवढा त्यात मजा आहे. आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही, तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत आपण देवाला आहोत, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआप आपल्याला मिळेल. नातं कधी संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्याच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असतील तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाची बेरीज करायची, कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा, एवढं मात्र निश्चित करा. बोटच जपतोय नाती आजकाल, बोलून जपायला वेळ कुठे आहे? म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीच नाही. म्हणून मोबाईलचा बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ती दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाईम हा घालवला पाहिजे. आणि जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा विश्वास मोठा असतो ना, त्याच गोष्टी आपल्या सोबत होत जातात. आणि मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा, बघा तुमचं आयुष्य अगदी अनमोल होईल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसातच शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल, नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरवू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे तुम्ही ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर ते शब्द एक प्रकारचे रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय. विश्वास करायला शिका. संशय सर्व जगच घेत असतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा जेव्हा मैत्रीचा येतो ना, तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण ऐकतच राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जात असतात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनही नको. कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र, इथे एका चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. हे हृदय, थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू. नक्कीच आपण साध्य करू शकतो, फक्त ते स्वामींसोबत. आणि म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रातभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी. चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. आणि स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो
तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेव्हा सुद्धा ऐकू जे येतं जे आपण बोललेलो नाहीत. आणि म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर आता तुम्ही विश्वास, आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय तेव्हा खूप त्रास होतो, जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका दगड्यावर लिहिलं होतं की कुणाला दोष देऊन जीवनात त्रास देणार आपलेच असतात आणि स्मशानात पुरणारेही आपलेच असतात. म्हणून देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका, एवढं मात्र निश्चित. म्हणून थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी शरण चालणं नक्कीच सोडलंय. मी जीवनामध्ये चालत राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही, सोबत मिळवायला सर्व सोबत असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो, आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात घेतलं पाहिजे आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर असतं. नक्कीच तसंच आपण नातं हे टिकत असतं आणि शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचे लिहिला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये असतो. नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि ती स्वामींबरोबर नक्कीच तुम्ही केली पाहिजे. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात. नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेतात बरं. म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मनमोहनाने नक्कीच तुम्ही जगायला शिका. तू हरवला असतास व तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातात आणि मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेलं नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले आहेत. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हे चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे, म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत आहोत, एवढं मात्र खरं. आणि किंमत दोघांची मोजावी लागते, आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. पण एवढं मात्र नक्की खरं आहे, दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस म्हणत असतात, परंतु आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या तुम्ही भावनांनी म्हणत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता नक्कीच उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचे दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळलं नाही ना, ते शब्द काय समजतील, एवढं मात्र खरं आहे. आणि आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि का मेलेल्या माणसाने किती छान लिहिलेलं आहे ना, की शरीरावर रडणारे हे लोक, जर मी कधी उठलो तर ते मला जगू देणार नाहीत. आणि एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे असतात आणि आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझेच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणाचं धन आहे. मित्राच्या शब्दांमध्ये बोलतात तेव्हा मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखा मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही हे करून बघा. सांगण्याचा अर्थ असा आहे की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन हे मन मोकळेपणाने जगा.
मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये. मी पण ज्यांना जाऊन विचारा त्यांना भेटलो नाहीये. आणि मी म्हणून आपण इतक्या व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजेत. आणि म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून तुम्ही ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं. आणि म्हणून असं शांत पडून राहावंसं तुम्ही वाटायला पाहिजे. आणि या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत आहे आणि ती होतच असते. आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजेत आणि बोलले पाहिजे. तुम्ही काय कोणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनाला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढी अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट जेव्हा हृदयाची येईल ना तेव्हा हरून जाशील, एवढं लक्षात ठेव. असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो, पण त्या ठिकाणी आपले थोडे गर्व हा वाढत असतो. पण आपल्या मनातल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. बघा, सर्व काही मिळेल आणि चांगले सर्व काही नक्कीच असतात. फक्त ओळख वाईट काळात होत असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही वाईट काळामध्ये नक्कीच केली पाहिजे. गीतेत लिहिलं आहे, काय घेऊन आलो आहे, काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो एक मन घेऊन आलो आहे आणि हजारो मनात जागा बनून जाणार आहे. एवढंच तुम्ही नक्कीच याकडे फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमवायला शिका. आता आग लावणाऱ्यांना कुठे माहीत वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तेच आहेत. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद करू नये. आणि माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि सर्वांना वेळेचं उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ते काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना उत्तर देत असते. म्हणून आता जखम देणारे आपल्याला खूप काही देतात, म्हणून जखम भरणारे आपल्या आयुष्यात आलेच पाहिजे. आणि काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचा. लक्षात ठेवा, मिळालं प्रेम कृष्णालाही नव्हतं, एवढं मात्र निश्चित आहे. पण आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाही तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकाचं घेऊन बसलात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कोणाचं नुकसान तरी व्हायला नको. ज्यांच्या जवळ आपली माणसं आहेत ते त्यांच्याशी भांडतात आणि ज्यांचं कोणी आपलं नाही ते आपल्या माणसांसाठी तडफडतात. खरं सांगितलं होतं कुणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही खरे असले तरी एक दिवस साथ सोडून नक्की जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटे वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्यातून अधिक सुंदर मैत्रीचं. मैत्री नक्कीच करा, कारण समोरच्या माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलवायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं. हृदयात आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कुणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कुणीच विसरत नाही. एवढंच मात्र खरं आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण कुणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं, एवढं मात्र निश्चित असतं. म्हणून पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचं आहे ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नाती सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या कुणाला, सोडणारे सोडूनच जात असतात त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातं घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तुटलंय ज्याच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा पाहिली पाहिजे आणि घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी, आपण नक्की स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्याला कायम आठवडाभर लक्षात असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून तुम्ही स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्यांच्या लीला आपल्याला समजत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखम अशा असतात ना ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि कर्माचे फळ द्यायला नक्की स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि सोडणार ते सोडून जातो
आणि तो सोडणारा कधी ऐकत नसतो, पण त्यांच्याशी जोडलेल्या हृदयाची गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही. गेली किती प्रेमाने जपणं, नक्कीच तुम्ही नातं हे पण बदलणारे नक्कीच बदलत असतात, शेवटी जात असतात. कुणी बदलून जगण्याचा मुळेच दुःख नाही. बस काही अशी माणसं होती ज्यांच्यापासून मला ही अपेक्षा नव्हती, आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात नक्कीच कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात येत असतात, आणि त्यांच्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाताच स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा जवळजवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपल्याला करू शकत नाही, आणि ते दोन्ही सारखेच असतात, कारण त्यांना पैशाचा फरक असतो, पण माणूस तर समानच असतो ना, आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकले पाहिजेत. लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार, निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणून मित्रांनाच तुम्ही खजिना समजा, आणि तेच देव असतात, आणि ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाटून टाकले की त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता, फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही तुम्हाला मिळेल, आणि भरपूर काही मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट होत नाही. होत झाला तर मग ते खरं प्रेम नाही, आणि ते एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही स्वामींवर असं एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे, आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे. एवढं मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा पुढे व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.